नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्व क्रीडा स्पर्धा 2025 वरील प्रश्न पाहणार आहोत। परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, फ्रेंच ओपन टेनिस 2025 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कोको गॉफ। कोको गॉफ यांनी फ्रेंच ओपन टेनिस 2025 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे। प्रश्न क्रमांक 2, ICC महिला विश्वचषक 2025 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारत। ICC महिला विश्वचषक 2025 भारत या देशात आयोजित केला जाईल। या विश्वचषकाचं हे 13वे संस्करण आहे। याचे आयोजन 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 रोजी असणार आहे। प्रश्न क्रमांक 3, टाटा IPL 2025 चा खिताब कोणत्या संघाने जिंकलेला आहे? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू। रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने टाटा IPL 2025 चा खिताब जिंकलेला आहे। टाटा IPL 2025 बद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। टाटा IPL चा हे 18वे संस्करण आहे। यामध्ये ऑरेंज कॅप साई सुदर्शन जे की गुजरात टायटन्सचे खेळाडू आहेत, त्यांनी तब्बल 759 धावा धावलेले आहेत। तसेच पर्पल कॅप जी की प्रसिद्ध कृष्णा यांना मिळालेला आहे, ते सुद्धा गुजरात टायटन्स याचे खेळाडू आहेत। त्यांनी तब्बल 25 विकेट्स घेतलेल्या आहेत आणि उपविजेता संघ आहे पंजाब किंग्स। प्रश्न क्रमांक 4, 13व्या नॉर्वे बुद्धिबळ 2025 च्या खुल्या श्रेणीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मॅग्नस कार्लसन। मॅग्नस कार्लसन या खेळाडूने 13व्या नॉर्वे बुद्धिबळ 2025 च्या खुल्या श्रेणीचे विजेतेपद जिंकलेले आहे। प्रश्न क्रमांक 5, 6व्या स्टीफन अवग्यान मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अरविंद चिदंबरम। अरविंद चिदंबरम यांनी 6व्या स्टीफन अवग्यान मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धा 2025 जिंकलेली आहे। प्रश्न क्रमांक 6, टेस्ट क्रिकेट अ हिस्ट्री या नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, टिम विगमोर। टिम विगमोर यांनी टेस्ट क्रिकेट अ हिस्ट्री या नावाचे पुस्तक लिहिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 7, जून 2025 मध्ये भारत इंग्लंड कसोटी मालिकाचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी। जून 2025 मध्ये भारत इंग्लंड या कसोटी मालिकेचे नवीन नाव तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी असे ठेवण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 8, खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 मध्ये कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे? 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र। खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलेले आहे आणि याचे आयोजन बिहार येथे करण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 9, युएफा चॅम्पियन्स लीग 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पॅरिस सेंट जर्मेन। पॅरिस सेंट जर्मेन यांनी युएफा चॅम्पियन्स लीग 2025 चे विजेतेपद जिंकलेले आहे।
प्रश्न क्रमांक 10. मे 2025 मध्ये हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चेन्नई, तमिळनाडू. मे 2025 मध्ये हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 ची पहिली आयोजित चेन्नई, तमिळनाडू येथे करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 11. आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 कोणत्या भारतीय शहरात आयोजित केली जाईल? 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अहमदाबाद. आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 भारतातील अहमदाबाद या शहरात आयोजित केली जाईल. प्रश्न क्रमांक 12. फिबा महिला आशिया कप 2025च्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वरील सर्व. म्हणजेच ऑप्शन ए मियाओ लिझी आणि ऑप्शन बी युको ओगा या दोघांनाही फिबा महिला आशिया कप 2025च्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 13. उलान बटार ओपन 2025 कुस्ती स्पर्धेमध्ये भारताने कोणते स्थान पटकावले आहे? 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दुसरा. उलान बटार ओपन 2025 च्या कुस्ती स्पर्धेमध्ये भारताने दुसरे स्थान पटकावलेले आहे. या स्पर्धेतील टॉप 3 कंट्रीज पाहून घेऊया. मंगोलिया 1 नंबरला आहे. त्यांनी तब्बल 29 मेडल जिंकलेले आहेत. त्यापैकी 7 गोल्ड, 10 सिल्वर आणि 12 ब्रॉन्झ आहे. भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने तब्बल 21 पदके जिंकलेली आहे. त्यापैकी 6 सुवर्ण, 7 रौप्य आणि 8 ब्रॉन्झ म्हणजेच कांस्य पदक जिंकलेले आहे. तिसऱ्या नंबरवर आहे तुर्की. त्यांनी 13 पदके जिंकलेली आहे. त्यापैकी 5 गोल्ड, 3 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ अशा प्रकारे पदके जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 14. महिला आशिया कप हॉकी स्पर्धा 2025 कोठे आयोजित केली जाईल? 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हांगझाऊ, चीन. महिला आशिया कप हॉकी स्पर्धा 2025 हांगझाऊ, चीन येथे आयोजित केली जाईल. प्रश्न क्रमांक 15. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले? 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ई, वरील सर्व. म्हणजेच ऑप्शन ए मनू भाकर, ऑप्शन बी डी गुकेश, ऑप्शन सी हरमनप्रीत सिंग, ऑप्शन डी प्रवीण कुमार या चौघांनाही जानेवारी 2025 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले. प्रश्न क्रमांक 16. मियामी ओपन चॅम्पियन्स 2025 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आर्यना सबालेंका. आर्यना सबालेंका यांनी मियामी ओपन चॅम्पियन 2025 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 17. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये कोणी अव्वल स्थान पटकावलेले आहे? 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हरियाणा. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये हरियाणा या राज्याने अव्वल स्थान पटकावलेले आहे. या गेम्समधील प्रथम 3 स्टेट्स कोण आहेत ते पाहून घेऊया. हरियाणा प्रथम क्रमांकावर आहे. हरियाणाने तब्बल 104 पदके जिंकलेली आहे. तमिळनाडू द्वितीय क्रमांकावर आहे. तमिळनाडूने 74 पदके जिंकलेली आहे आणि उत्तर प्रदेश तृतीय क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशने 64 पदके जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 18. ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2025 मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे? 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारत. ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2025 मध्ये
भारताने पदक तालिकेत अव्वल पटकावलेले आहे. या स्पर्धेचं आयोजन जर्मनी येथे करण्यात आलेलं आहे. प्रथम 3 देश पाहून घेऊया. भारत प्रथम क्रमांकावर आहे. भारताने 11 मेडल जिंकलेले आहे. त्यापैकी 3 गोल्ड, 4 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ आहेत. इटली द्वितीय क्रमांकावर आहे. इटलीने 4 पदके जिंकलेली आहे. त्यापैकी 3 गोल्ड आणि 1 ब्रॉन्झ. आणि फ्रान्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. फ्रान्सने तब्बल 8 पदके जिंकलेली आहेत. 2 गोल्ड, 2 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ. प्रश्न क्रमांक 19. प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियस स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 कोणाला देण्यात आला आहे? 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सेरेना विल्यम्स. सेरेना विल्यम्स यांना प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियस स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. गुमी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने पदक तालिकेत कोणते स्थान मिळवले आहे? 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दुसरा. या स्पर्धेमधील प्रथम 3 देश पाहून घेऊया. चीन प्रथम क्रमांकावर आहे. चीनने 19 गोल्ड, 9 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ जिंकलेले आहे. भारत द्वितीय क्रमांकावर आहे. भारताने 24 पदके जिंकलेली आहेत. त्यापैकी 8 गोल्ड, 10 सिल्वर आणि 6 ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहे. जपान तृतीय क्रमांकावर आहे. जपानने 28 पदके जिंकलेली आहे. त्यापैकी 5 गोल्ड, 11 सिल्वर आणि 12 ब्रॉन्झ आहेत. प्रश्न क्रमांक 21. कलिंगा सुपर कप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गोवा FC. गोवा FCने कलिंगा सुपर कप 2025 चे विजेतेपद जिंकलेले आहे. एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. कलिंगा सुपर कप हे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22. 19व्या सुदीरमन कप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चीन. 19व्या सुदीरमन कप 2025 चे विजेतेपद चीनने जिंकलेलं आहे आणि या स्पर्धेचा उपविजेता संघ आहे दक्षिण कोरिया. प्रश्न क्रमांक 23. तैवान ॲथलेटिक्स ओपन 2025 मध्ये भारताने कोणते स्थान मिळवले आहे? 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पहिले. तैवान ॲथलेटिक्स ओपन 2025 मध्ये भारताने पहिले स्थान मिळवलेले आहे. प्रथम 3 देश पाहून घेऊया. भारत प्रथम क्रमांकावर आहे. भारताने 16 पदके जिंकलेली आहे. त्यापैकी 12 गोल्ड, 3 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ आहे. द्वितीय क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया आणि तृतीय क्रमांकावर आहे दक्षिण कोरिया. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या खेळाडूने त्याच्या कारकिर्दीतील 100वे एकेरी विजेतेपद जिंकून टेनिस इतिहासात आणखी एक इतिहास रचलेला आहे? 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नोवाक जोकोविच. नोवाक जोकोविच या टेनिस खेळाडूने त्यांच्या कारकिर्दीतील 100वे एकेरी विजेतेपद जिंकून टेनिस इतिहासात आणखी एक इतिहास रचलेला आहे. प्रश्न क्रमांक 25. मोटो GP अमेरिका ग्रँड प्रिक्स 2025 कोणी जिंकलेली आहे? 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, फ्रान्सिस्को बॅग्निया. फ्रान्सिस्को बॅग्निया यांनी मोटो GP अमेरिका ग्रँड प्रिक्स 2025 जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 26. ब्राझीलमध्ये झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हितेश गुलिया. हितेश गुलिया यांनी ब्राझीलमध्ये झालेल्या वर्ल्ड कप बॉक्सिंग 2025 मध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 27. सलग चौथ्यांदा जपानी ग्रँड प्रिक्स 2025 कोणी जिंकलेली आहे? 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मॅक्स वर्स्टॅपेन. मॅक्स वर्स्टॅपेन या खेळाडूने
जपानी ग्रँड प्रिक्स 2025 जिंकलेले आहे? प्रश्न क्रमांक 28. ISSF शूटिंग वर्ल्ड कप 2025 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने पहिले सुवर्ण पदक जिंकलेले आहे? 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सिफत कौर समरा. सिफत कौर समरा या खेळाडूने शूटिंग वर्ल्ड कप 2025 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 29. महिला प्रीमियर लीग 2025 चे अंतिम विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्सने WPL 2025 चे अंतिम विजेतेपद जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 30. फिडे महिला जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद 2025 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जू वेनझुन. जू वेनझुन या खेळाडूने फिडे महिला जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद 2025 चे विजेतेपद जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 31. सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स 2025 कोणी जिंकलेले आहे? 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ऑस्कर पियास्त्री. ऑस्कर पियास्त्री या खेळाडूने सौदी अरेबियन ग्रँड प्रिक्स 2025 जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 32. ISSF विश्वचषक लिमा 2025 याच्या पदक तालिकेमध्ये भारताचे स्थान काय आहे? 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तिसरे. ISSF विश्वचषक लिमा 2025 च्या पदक तालिकेमध्ये भारताचे तिसरे स्थान आहे. प्रथम क्रमांकावर आहे चीन, द्वितीय क्रमांकावर आहे अमेरिका आणि तृतीय क्रमांकावर आहे भारत. भारताने तब्बल 7 पदके जिंकलेली आहे, त्यापैकी 2 गोल्ड, 4 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ आहे. प्रश्न क्रमांक 33. कोपा डेल रे कप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, FC बार्सिलोना. FC बार्सिलोना या टीमने कोपा डेल रे कप 2025 जिंकलेले आहे. निम्नलिखित कप हे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 34. मे 2025 मध्ये 86व्या क्रमांकाचे भारतीय बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण बनलेले आहे? 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, LR श्रीहरी. LR श्रीहरी हे भारताचे 86व्या क्रमांकाचे नवीन बुद्धिबळ ग्रँड मास्टर बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 35. कोणत्या भारतीय ग्रँड मास्टरने जागतिक ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद 2025 जिंकलेलं आहे? 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, प्रणव व्यंकटेश. प्रणव व्यंकटेश या बुद्धिबळपटूने जागतिक ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 36. चीनमधील F1 ग्रँड प्रिक्स 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ऑस्कर पियास्त्री. ऑस्कर पियास्त्री या खेळाडूने चीनमधील F1 ग्रँड प्रिक्स 2025 जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 37. इंडियन ओपन 2025 च्या स्क्वॅश मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, करीम एल टॉर्की. करीम एल टॉर्की या खेळाडूने इंडियन ओपन 2025 मध्ये स्क्वॅश मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 38. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा खिताब कोणी जिंकलेला आहे? 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा खिताब भारताने जिंकलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ आहे न्यूझीलंड. प्रश्न क्रमांक 39. आशियाई कुस्ती अजिंक्यपद 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहे?
39व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 10. आशियाई कुस्ती अजिंक्यपद 2025 मध्ये भारताने 10 पदके जिंकलेली आहे. या स्पर्धेचं आयोजन जॉर्डन येथे करण्यात आलेलं आहे. भारताचा 8वा स्थान आहे आणि भारताने 1 गोल्ड 3 सिल्वर आणि 6 ब्रॉन्झ जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 40. कोणत्या संघाने 41 क्रमांकाचा स्पॅनिश सुपर कप 2025 जिंकलेला आहे? 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए FC बार्सिलोना. FC बार्सिलोना या संघाने 41 क्रमांकाचा स्पॅनिश सुपर कप 2025 जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 41. खेलो इंडिया विंटर गेम्स 2025च्या पदक तालिकेमध्ये शीर्षस्थान किसने हासिल किया आहे? म्हणजेच शीर्षस्थान कोणी मिळवलेलं आहे? 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भारतीय सेना. इंडियन आर्मी. इंडियन आर्मीने खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 मध्ये पदक तालिकेमध्ये शीर्षस्थान प्राप्त केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 42. 2024-25चा रणजी करंडक कोणत्या संघाने जिंकलेला आहे? 42व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विदर्भ. विदर्भ या संघाने रणजी करंडक 2024-25 जिंकलेला आहे. या स्पर्धेचा उपविजेता संघ आहे केरळ. प्रश्न क्रमांक 43. तिसऱ्या साबा महिला अजिंक्यपद 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारत. भारताने तिसऱ्या क्रमांकाचा साबा महिला अजिंक्यपद 2025 जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 44. दोहा डायमंड लीग 2025 मध्ये भालाफेक स्पर्धेमध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे? 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नीरज चोप्रा. प्रश्न क्रमांक 45. CCI बिलेडर्स क्लासिक चॅम्पियनशिप 2025च्या विजेतेपद कोणी जिंकले आहे? 45व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंकज अडवाणी. पंकज अडवाणी या खेळाडूने CCI बिलियर्ड्स क्लासिक चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 46. ला लिगा 2024-25 चे फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी FC बार्सिलोना. FC बार्सिलोना या संघाने ला लिगा 2024-25 या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 47. मे 2025 मध्ये सॅफ अंडर-19 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भारत. भारताने मे 2025 मध्ये सॅफ अंडर-19 चे विजेतेपद जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 48. F1 एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्स 2025 चा खिताब कोणी जिंकला आहे? 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मॅक्स वर्स्टॅपेन, जे की नेदरलँडचे खेळाडू आहे. यांनी F1 एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्स 2025 जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 49. मिस वर्ल्ड 2025 स्पोर्ट्स चॅलेंज मध्ये कोणी सुवर्ण पदक जिंकले आहे? 49व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ॲलिस रँडमा. ॲलिस रँडमा या खेळाडूने मिस वर्ल्ड 2025 स्पोर्ट्स चॅलेंज मध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 50. टेनिस टूर्नामेंट इटालियन ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कार्लोस अल्काराज. कार्लोस अल्काराज या खेळाडूने इटालियन ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकलेलं आहे.
तुमच्यासाठी एक खास प्रश्न आहे, जर्मनीमध्ये झालेल्या ज्युनियर वर्ल्ड कप 2025 मध्ये कोणत्या नेमबाजाने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत अंशुला राव, कनक चौधरी, मेहुली घोष आणि कनक झा. ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल किंवा नाही जरी येत असेल, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओला अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करावे. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.